इंधन टंचाईतही शेगाव संस्थान स्वयंपूर्ण, गॅस विना 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान पुन्हा एकदा आपल्या दूरदृष्टी व्यवस्थापनामुळे चर्चेत आले आहे। सध्या जगभरात इंधन आणि गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना संस्थान मात्र दररोज सुमारे 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद तयार करत आहे, तेही गॅस विना। संस्थानने तब्बल 13 ते 14 वर्षांपूर्वी गजानन महाराज मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर 8 एकर परिसरात किचन उभारले। या किचनमधील इमारतींवर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाते। त्या विजेच्या सहाय्याने बॉयलरमधून तयार होणाऱ्या वाफेवर महाप्रसाद शिजवला जातो। या व्यवस्थेमुळे इंधन टंचाईच्या काळातही अन्न क्षेत्राचा कारभार अखंड सुरू आहे। दररोज हजारो भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। दूरदृष्टी नियोजन आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर यामुळे शेगावचे हे संस्थान आज इतर धार्मिक संस्थांसाठीही आदर्श ठरत आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, शेगाव, बुलढाणा। मी संजय दत्तात्रय कल्याणकर, राहणार अमरावतीतून आलेलो आहे आणि माझी या संस्थेला नेहमीच दर्शनाकरता ओढ असते आणि महिन्यातून 2 वेळा माझी या ठिकाणी दर्शनाकरता मी येत असतो आणि इथलं वातावरण आणि सर्व संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर व्यवस्थितपणा वाटतो आणि बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, पण इथे सारा व्यवस्थितपणा आणि स्वच्छता हे कोणत्याच ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही। आणि जी काही वर्षापूर्वी जे स्वप्न होतं की बा हे जर बंद झालं समजा सिलेंडर वगैरे, तर त्याचा काय कसं काय करायचं। इथे एवढं मोठं अन्नदान रोजचे होते, 50,000 लोक जेवतात रोजचे, परंतु महाराजांना हे पुढचा दृष्टिकोन दिसला आणि त्यांनी तीसुद्धा सोय सर्व भक्त लोकांकडून करून घेतलेली आहे आणि या भक्त लोकांमुळेच ह्या मंदिराचा उद्धार झालेला आहे। ही स्वप्न जी महाराजांनी सुरुवातीला पाहिली होती ती पूर्ण करायची सर्व शक्ती ही गजानन महाराजांनी ज्या भक्त लोकांना दिलेली आहे, म्हणून ही सर्व ऊर्जा त्या संतांच्या कृपेने सुरू आहे।